समर्थ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगते, पितरांना आपण ज्या वेळेस नैवेद्य दाखवतो तो कसा प्रकारे दाखवायचा आहे। तर अगोदर सर्वप्रथम आपण ज्या वेळेस नैवेद्याचा ताट पितरांसाठी नेतो तर त्या ताटाच्या खाली आपल्याला पाण्याने भरून गोल करायचा आहे आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आहे, म्हणजे मंडळ तयार करायचं आहे। आणि दुसरं म्हणजे नैवेद्य जे पितरांसाठी जो नैवेद्य आहे त्याच्यावर प्रत्येक तुळशी एक तुळशी पान आपल्याला ठेवायचं आहे नैवेद्यावर। आणि ते पाण्याचं जे डेट आहे ते दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने ते पाण्याचं देठ एक आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे, म्हणजे तुळशीपत्र ठेवायचं आहे। तिसरं म्हणजे प्रथम ज्या वेळेस आपण पितरांना धूप नंतर दीप असं 3 वेळेस आपल्याला अर्धचंद्र आकारामध्ये ओवाळायचे आहेत। चौथं नंतर नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे। नंतर पाणी हातात म्हणजे अगोदर पाणी हातात घ्यायचं आणि उलट्या दिशेने अंगठ्याच्या उलट्या दिशेने आपल्याला पाणी ओवाळायचं आहे। नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे, एक तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि खालील मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आता जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे वरच्या साईडला स्क्रीनवर दिसेल, तर तो मंत्र म्हणायचा आहे आपण ज्या वेळेस नैवेद्य दाखवतो पितरांना त्यावेळेस। बघा, असं केल्याने हातातील तुळशीपत्र पितरांच्या समोर ठेवावे। असं केल्यानंतर म्हणजे जे मी मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणून झाल्यानंतर एक तुळशीपत्र तुम्हाला खाली ठेवायचं आहे। अशी कृती तुम्हाला पुन्हा म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असं 3 वेळेस करायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण पितरांना नैवेद्याचा ताट ठेवला आणि नैवेद्य अर्पण केला तर निश्चित आपल्या पितरांपर्यंत तो नैवेद्य जातो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो। तुम्हाला जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते मंत्र सुद्धा तुम्हाला आता मी बोलून दाखवते। बघा, ओम प्राणाय स्वाहा स्वधा, ओम अपनाय स्वधा, ओम व्याननादाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सोमनाय स्वाहा स्वधा, ओम ब्रह्मणे अमृताय स्वधा। असे आपल्याला मंत्र म्हणून पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।